नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे. यासाठी आपण टॅरोची नेहमीची कार्ड्स आणि ओशो कार्ड्स वापरणार आहोत. रविवारसाठी कार्ड आहे टेम्परन्स. टेम्परन्सच्या खाली आहे द आउटसाइडर. सोमवारसाठी आहे द चॅरियट. चॅरियटच्या खाली आहे माइंड. मंगळवारसाठी आहे क्वीन ऑफ सॉर्ट. क्वीन ऑफ सॉर्टच्या खाली मंगळवारसाठी कार्ड आलाय इनर व्हॉइस. बुधवारसाठी कार्ड आलाय एट ऑफ वॅन्ड. ह्या आठवड्यात तुमच्याकडे खूप सारे आशीर्वाद येत आहेत. बुधवारसाठी एट ऑफ वॅन्डच्या खाली कार्ड आलाय थंडरबोल्ट. गुरुवारसाठी कार्ड आलाय द एम्प्रेस. गुरुवारसाठी एम्प्रेसचं जे कार्ड आलंय त्याच्या खाली कार्ड आलंय बियॉन्ड इल्युजन. शुक्रवारसाठी कार्ड आलाय किंग ऑफ पेंटॅकल. किंग ऑफ पेंटॅकलच्या खाली शुक्रवारसाठी सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे. शनिवारसाठी कार्ड आलाय फाय ऑफ कप. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे टर्निंग इन.
ह्या आठवड्यात सगळी कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत. जी काही कार्ड्स निगेटिव्ह आली आहेत ती सांगतायत की आता नकारात्मकता जातीये. मध्यावरच जे कार्ड आहे ते आहे 8 ऑफ वॅन्डचं आणि थंडरबोल्ट. थंडरबोल्ट म्हणजे टॉवरच्या कार्ड प्रमाणे आहे आणि हे कार्ड स्वतःच दाखवतंय की नकारात्मकता दूर होतीये. इथे वीज पडल्यागत किंवा काहीतरी भयंकर झालंय ज्यामुळे नकारात्मकता जाते. तर तसं काहीतरी इथे दिसतंय की तुमच्या स्थितीमध्ये असे काही बदल होत आहेत की ज्यामुळे तुमचा घाबरेपणा, भित्रटपणा किंवा जो नकारात्मक विचार आहे, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची जी दृष्टी आहे नकारात्मक, ती बदलतीये. त्यामध्ये परिवर्तन येतंय. आजच्या दिवसासाठी पहिलं कार्ड आहे टेम्परन्सचं आणि त्याच्या खाली आहे द आउटसाइडरचं हे कार्ड. ह्या कार्डकडे तुम्ही पाहिलं की तुम्हाला लक्षात येईल की ही व्यक्ती जी आहे ती असं समजते की आपल्याला कोणीतरी अडकवून ठेवलंय. आपल्याला कोणीतरी या गेटच्या आतमध्ये ठेवून दिलंय आणि त्याची चावी आपल्याकडे नाहीये असं या व्यक्तीला वाटतंय. त्याप्रमाणे तुमच्या मनाची जी स्थिती आहे ती ब्रह्मांड इथे सांगतंय त्या स्थितीबद्दल की हे गेट खुलं आहे. तुम्हाला ते खुलं करून बाहेर यायचं आहे आणि ह्या बाबतीत आता तुम्ही परिवर्तन आणत आहात. यामध्ये तुम्ही अशा काही गोष्टी करत आहात जिथे तुम्हाला वाटत होतं की ती गोष्ट तुटली आहे किंवा ती गोष्ट मी करू शकत नाही किंवा ह्या जो काही विचार तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला जिथे अडकल्यासारखं कोणीतरी बांधून ठेवल्यासारखं वाटत होतं तिथे हे टेम्परन्सचं कार्ड सांगते की तुम्ही संतुलित होत आहात. त्यामुळे तुम्हाला कळतंय की आपण करू शकतो. कोणी आपल्याला बांधलेलं आहे हा आपला नकारात्मक विचार आहे. आपण जसजशी प्रगती साधू तसतसं आपोआपच आपल्याला मार्ग मिळत जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आधीचे जे तुमचे विचार होते नकारात्मक त्यांना सकारात्मक बनवत आहात. काहीतरी नवीन निर्माण करत आहात. सोमवारसाठी जे कार्ड आहे ते काय सांगताय ते सुद्धा ह्याच प्रकारची ऊर्जा सांगताय. तुम्ही चॅरिटच्या ऊर्जेमध्ये येत आहात, संतुलित दिसत आहात आणि एखाद्या योद्ध्याप्रमाणे आपल्या नकारात्मक विचारांना दूर करून ह्या विचारांमुळे जे आपण अडकत जातो तिथे तुम्हाला मिळतोय. तुम्ही स्वतःला संतुलित ठेवल्यामुळेच हा तुम्हाला मार्ग मिळतोय. अन्यथा त्या जाळ्यात आपण अडकू शकतो. पण तुम्हाला ते गोष्ट कळतीये आणि तुम्हाला ते जमतंय सुद्धा. नुसतं माहिती आहे किंवा नुसतं एखादी गोष्ट आपण ऐकलेली आहे की संतुलन ठेवलं म्हणजे सगळं नीट होतं. तर ते तुम्हाला कसं आपल्या आयुष्यात करायचं, आपल्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी काय करायला हवं, हे तुम्हाला चांगलं कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या युद्ध स्थितीमध्ये किंवा या अवघड स्थितीमध्ये स्वतःला पुढे नेत आहात, प्रगती साधत आहात, तुमची आध्यात्मिक प्रगती होत आहे. त्यानंतर जे कार्ड आलेलं आहे मंगळवारसाठी ते क्वीन ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. ते सांगतंय की स्पष्टता येते, तुम्ही ॲक्शन घेत आहात. तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल आधी तुम्ही नकारात्मक होतात तर त्याबाबत स्वतःमध्ये परिवर्तन आणल्यावर नेमकं काय करायला हवं आणि त्यासाठी नियोजन तर तुमच्याकडे आहेच, पण त्यासाठी कृती काय करायला हवी ती स्पष्टता सुद्धा तुमच्याकडे आहे. ते विचार स्पष्ट आहेत तुमचे आणि त्यामुळे
देवदूत तुम्हाला सहकार्य करत आहेत. तुमची अंतर्ज्ञान शक्ती इथे शक्तिशाली बनत आहे. जे कार्ड आधी होतं माइंडचं, जिथे तुमचं माइंड आधी विचार करत होतं की आपल्याला कोणीतरी बांधलंय, म्हणजे नकारात्मक जी ऊर्जा होती ती दूर होऊन तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली बनत आहे आणि ही अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते. बुधवारसाठी जे कार्ड आलेलं त्याबद्दल मी आधी बोललेच की खूप सारे आशीर्वाद ब्रह्मांडाकडून येत आहेत. हे कार्ड हे सुद्धा सांगतंय की तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन फार वेगाने होत आहे. म्हणजे तुम्हाला आता समज आल्यामुळे, तुम्ही परिपक्व झाल्यामुळे आणि स्वतःचं संतुलन जमत असल्यामुळे तुमच्यामध्ये खूप मोठे बदल होत आहेत, तुमच्या स्थितीमध्ये बदल होत आहेत आणि तुम्ही जबाबदारीने आपलं काम कसं करता येईल ह्याकडे लक्ष देत आहात. कारण ह्या रीडिंगमध्ये जी कार्ड्स आली आहेत ती सगळीच मेजर अर्केनाशी किंवा मोठी कार्ड्स आहेत. हे कोर्ट कार्ड जरी असलं तरी एका क्वीनचं कार्ड आहे, जी वास्तवाला पाहणारी आणि सत्याशी स्वतःला जोडणारी किंवा आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे हाताळणारी. चॅरियटचं कार्ड म्हणजे एका योद्ध्याचं कार्ड, जो अनेकांचं नेतृत्व करतो. टेम्परन्सचं कार्ड म्हणजे एका व्यक्तीचं अशी ऊर्जा जी संतुलित आहे आणि अशा व्यक्तीला देवदूत साथ देत आहेत. तर अशी चांगली कार्ड्स तुमची इथे दिसत आहेत. एम्प्रेसचं कार्ड म्हणजे तर सगळ्या बाजूने सहकार्य मिळतंय आणि तुम्ही अनेकांना मार्ग दाखवताय, मार्गदर्शन देताय. अनेकांसाठी तुम्ही महत्वाची भूमिका करत आहात असं इथे दिसतंय आणि काहीतरी रचनात्मक करत आहात. तुमच्या या कार्यातून अनेकांना फायदा होणार आहे. नकारात्मक ऊर्जा तर जातेच आहे, पण भ्रमित स्थिती सुद्धा दूर होतीये आणि त्या भ्रमित स्थितीवर तुम्ही नियंत्रण करीत आहात. म्हणजे ती तुमच्यावर जी नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होती त्या बाबतीत आता तुम्हाला संतुलन जमतंय. परिवर्तन आलेलं आहे खूप मोठं. दृष्टिकोन बदलतोय, सकारात्मक दृष्टिकोन होतोय तुमचा आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक शक्तिशाली तर होत आहेच, पण ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा करते. आणि या अंतर्ज्ञान शक्तीमुळे तुमच्यामध्ये आलेल्या परिवर्तनामुळे तुम्ही तुमची जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे हाताळत आहात. आत्मविश्वास वाढतोय तुमचा आणि सगळ्या बाजूने जी काही स्थिती आहे, जे काही सहकार्य तुम्हाला प्राप्त व्हायला हवं ते तुम्हाला मिळतंय. समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात आणि आता सुद्धा तुम्ही समृद्ध आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड तेच सांगतंय की तुम्ही समृद्ध आहात, इतरांना मार्गदर्शन करत आहात आणि यामुळे अनेकांच्या आयुष्यात आनंद येतोय, आनंद साजरा करतायत ते, किंवा तुम्ही काही समूहाशी जोडले जात आहात आणि तिथे तुम्ही किंग ऑफ पेंटॅकलचं कार्य करत आहात, जिथे तुम्ही अनेकांचा उपचार करत आहात, अनेकांना मार्गदर्शन करत आहात किंवा एखाद्या गुरुची भूमिका करत आहात. तुमच्याकडे जे काही समृद्धी आहे ती त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर करत आहात. हाच आनंदाचा क्षण आहे. त्यानंतर शनिवारचं कार्ड मात्र इथे 5 ऑफ कपचं आहे. हे कार्ड नकारात्मक का आहे? काहीतरी अशी गोष्ट आहे जी तुम्हाला उदास करत आहे. काहीतरी अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की ह्या गोष्टी माझ्याकडे नाहीयेत आणि त्यामुळे तुम्ही
स्वतःचा शोध घेत आहात असं शनिवारचं कार्ड दिसतंय. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला महत्त्वाचे संदेश मिळाले असतील, काही मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.